जय शिवराय मित्रांनो ॲग्रिस्टॅक योजना देशभरामध्ये शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची अशी योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना 20 मे 2026 पर्यंत आपली नोंदणी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये PM किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आलेलं होतं। याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या माध्यमातून नोंदणी करण्यात आली आणि देशातील सर्वाधिक जास्त नोंदणी केलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे। परंतु आता मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, ज्याच्या अंतर्गत जे काही वन पट्टाधारक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांची नोंदणी याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे। आता याच्या अंतर्गत वन पट्टाधारक शेतकरी असतील आणि यापूर्वी PM किसान किंवा इतर जे काही शेतकरी असतील या सर्व शेतकऱ्यांना 20 मे 2026 पर्यंत आपली नोंदणी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, 20 मे 2026 नंतर PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे आणि हा येणारा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅक पोर्टलवरती नोंदणी झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID उपलब्ध आहेत। मित्रांनो, राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना, कर्जमाफी असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये पीक विम्याची योजना असेल, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध योजना, या सर्व योजनांचे लाभ आता फक्त ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून दिले जाणार आहे। खतांचं वितरणसुद्धा ॲग्रिटेकच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असलेलं कागदपत्र आपण देखील काढलेलं नसेल तर आजच काढून घ्या। 20 मे 2026 ही ॲग्रिस्टॅकच्या अंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेवटची मुदत आहे। मित्रांनो, याच्यानंतर सुद्धा नोंदणी सुरू राहील, परंतु 20 मे 2026 पर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे लाभ सुरू राहतील। त्यानंतर पुढे काही विशिष्ट मर्यादा देऊन ही नोंदणी पुढे सुरू राहील। मित्रांनो, आता ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत जर तुमचा फार्मर ID बनलेला असेल आणि तुम्हाला एखाद्या विशिष्ट शेतकऱ्याला ऑथरायझेशन द्यायचं असेल तर ते ऑथरायझेशनसुद्धा देता येत नाही आणि 20 मे 2026 नंतर पुढे शेतकऱ्यांच्या ज्या काही दुरुस्तीची वगैरे कामं असतील त्याच्या संदर्भात पुढची कामं पुढे सुरू होतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे ॲग्रिस्टॅक फार्मर IDच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, ज्याची माहिती आपणास उपयोगी पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।